थोडंसं बारकाईनं जर त्यांनी बजेट वाचलं, तरतुदीच्या रकमा किती आहेत ते जर पाहिलं तर सर्व समावेशक अशा प्रकारचा अर्थसंकल्प सरकारनं मांडलेला आहे. परंतु सातत्याने ते म्हणतात लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये देणार होते लाडकी बहिणीला. हा अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटी रुपये केवळ महिला बालकल्याण विभागासाठी घेऊन आहेत. हा एक अर्थसंकल्प झाल्यावर 2 वेळा पुरवणी मागणी येतात. 2 वेळा पुरवणी मागणी येतात ना परत. एवढी काय घाई आहे त्याला. थेट असं म्हटलं होतं की अर्थसंकल्पातून 2100 रुपयाची घोषणा होईल. मात्र अर्थसंकल्पाच्या वेळेला घोषणा होईल असं सुद्धा म्हटलं होतं. स्वतः सांगितलं होतं सरकारने. तरतूद गेल्या वेळी जेवढी होती अर्थसंकल्पामध्ये महिला बालकल्याण विभागाला त्याच्यापेक्षा तरतूद वाढवून ठेवलेली आहे यावर्षी. बघा तुम्ही. त्यामुळं सरकारनं जर शब्द दिलेला आहे तर त्याप्रमाणे सरकार निश्चितपणानं आपल्या कार्यकाळामध्ये त्याचा विचार करेल. बघा 32,000 कोटीचं बजेट महिला बालविकाससाठी त्या ठिकाणी आहे. मला तुम्हाला एवढंच आज सांगायचं आहे की जी वचनं निवडणुकीच्या वेळेला दिली होती त्याच्यावरती काम चालू आहे. ज्याच्या घोषणा झाल्या नाही म्हणजे ते होणार नाही असं होत नाही. 2100ची सुद्धा घोषणा ही तुम्हाला ऐकायला येईल, त्याचा निर्णय सुद्धा. आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी बजेटमध्ये मांडल्या जातात असंही नाहीये. तीही घोषणा तुम्हाला लवकरच ऐकायला मिळेल. बघा असं आहे की जेव्हापासनं लाडकी बहीण योजना आली ती विरोधकांच्या डोळ्यातच खुपत होती. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, निवडणुकीत जी वचनं दिली होती त्याच्यावर काम चालू आहे आणि निश्चितपणे 2100ची घोषणा सुद्धा तुम्हाला ऐकायला येईल. ज्या गोष्टी बजेटमध्ये मांडल्या नाही याचा अर्थ त्या होणार नाहीत अशातला भाग नाही. कुठलीही योजना बंद झालेली नाहीये. मला आनंद आहे की 18 नवीन न्यायालय त्या ठिकाणी चालू झाली आहे. मला आनंद आहे की माझ्या बचत गटातल्या सगळ्या भगिनींच्या प्रॉडक्टला विकण्यासाठी उमेद मॉल हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उभे राहणार आहे. मला आनंद आहे की 5 किलोमीटरच्या परिघामध्ये आता सगळ्या सुविधा लोकांना उपलब्ध होणार आहे. मला आनंद आहे की 20 लाख प्रधानमंत्री आवास योजनेचा जो दुसरा टप्पा आहे त्याच्यामध्ये 20 लाख घरं मंजूर झाली. 10 लाख घरातला पहिला हप्ता जो आहे तो वितरित त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्यामुळे आरोग्य असेल, बाकीच्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे. हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. बजेट समजायला थोडं वरती डिपार्टमेंटमध्ये थोडी अक्कल लागते की कितपत या लोकांना हा प्रश्नचिन्ह आहे. शेतकरी कर्जमुक्ती असतील, लाडकी पहिला मुद्दा काय होता, विरोधक काय बोंब मारायचे की योजना बंद करणार. कुठली बंद झाली आहे का? आता 5 वर्षामध्ये आमच्या लाडक्या बहिणींच्या अजून आर्थिक सक्षम कसं करायचं हे आणि आम्ही करणार आहोत. बंद केली तरी बोम, नाही बंद केली तरी बोम, हा असा तुमचा प्रकार आहे. आणि जुन्या योजना आहेत त्या चालू आहेत नाही, पण जुन्या योजना बंद कराव्या असं तुमचं म्हणणं आहे का? ऑन रेकॉर्ड बोला. नवीन कर्ज शेतकऱ्यांना जी कर्जमाफी देण्यासंदर्भात किंवा लाडक्या बहिणीचा एक लक्षात, शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणांना, मच्छीमारांना, कामगारांना आर्थिक सक्षम करणं, आमच्या राज्यासाठी नवीन आर्थिक स्तोत्र, महसुली मार्ग उघडे करणं ही आमची सरकारची प्राथमिकता असल्यामुळे तेच प्रतिबिंब आमच्या अर्थसंकल्पामध्ये दिसलेलं आहे. आम्हाला जे काही देता येणं शक्य होतं, वीज माफीचं आम्ही कंटिन्यू चालू केलं. महिलांना 1500 रुपये अनुदान द्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी चालू ठेवलं. नवीन AI या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला, म्हणजे आमचा पोलीस विभाग असेल, आमचा कृषी विभाग असेल, आमचा उद्योग विभाग असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये ह्याला कसं मदत होईल याबद्दलचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि हे सगळं करत असताना आर्थिक शिस्त, मी पुन्हा सांगतो, तुम्ही पत्रकार मित्रांनी पण बारकाईने जर बघितलं तर त्यामध्ये आर्थिक शिस्त लावण्याचा निश्चितपणे आणि संतुलित अर्थसंकल्प देण्याचा प्रयत्न. आज तुम्ही बघा, देशामध्ये 7,20,00,000 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प, कदाचित पॉप्युलेशन जास्त असल्यामुळं फक्त उत्तर प्रदेशचा असेल, नाहीतर कुणाचाही एवढा मोठा त्या ठिकाणी अर्थसंकल्प नाहीये. तो आपण राज्याला दिलेला आहे. आणि त्याच्यातून जे काही आर्थिक शिस्तीचे नियम केंद्र सरकारने ठरवून दिलेले आहेत
त्याचं काटेकोरपणे पालन शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राने हा अर्थसंकल्प मांडत असताना महायुती सरकारने केलेला आहे. त्यांनी जर आमच्या एवढ्या चांगल्या मांडलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली नाही, त्यांचं अस्तित्व आहे असं देखील जाणवणार नाही. ते पण सगळे आमच्या संपर्कात आहे. देखील तयार होईल. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर टीका केलीच पाहिजे त्या भावनेचं देखील हे आहे. परंतु आज अजितदादांनी मांडलेला अर्थसंकल्प हा महाराष्ट्राला पुढे देणारा अर्थसंकल्प आहे. साधं उदाहरण देतो. मी मराठी भाषेचा मंत्री आहे. मराठी भाषेला जे बजेट होतं त्याच्यात तिप्पट बजेट अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ते मराठी भाषेला मिळालंय. त्याच्यामुळे बाकीच्या खात्यांचा जर विचार केला उद्योग विभागाला इन्सेंटिव्हसाठी 6,000 कोटी दिले. उद्योग विभागाच्या प्रशासनासाठी जवळजवळ 1,500 कोटी रुपये दिले. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही टीका टिप्पणी करत होते त्याला आज सुरुंग लावलेला आहे अजितदादांनी. माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय सक्षमपणानं हे सरकार सुरू आहे. आणि म्हणून कालपर्यंत अजून एक आवाज उठवलेली होती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. त्या योजनेसाठी देखील 36,000 कोटीची तरतूद केलेली आहे. आणि ज्या लोकांनी असं सांगितलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर 3,000 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना देऊ, त्यांचं सरकार येणार नाही हे त्यांना माहिती होतं. म्हणून 3,000 काय किंवा 6,000 काय फरक पडत नाही. आम्ही 2,100 रुपयाचं जे अजेंडामध्ये त्या लिहिलेलं होतं म्हणजे 5 वर्षाचा त्याला कालावधी असतो. सरकार 5 वर्ष चालत असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं कालपर्यंत जे सांगत होते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, त्याला सरकारनं 36,000 कोटी रुपयाची तरतूद करून उत्तर दिलेलं आहे. राज्यातली आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे फसवणुकीचं बजेट राज्य सरकारनं मांडलेलं आहे. राज्य सरकार बजेटच्या माध्यमातून एकूण राज्यातल्या परिस्थितीला फसवण्याचा प्रयत्न करते असं आम्हाला सर्वांना वाटतं. आज एकूण सगळ्याच विरोधी पक्षांनी पायऱ्यावरती येऊन राज्य सरकारने जे फसवणुकीचं बजेट मांडलेलं आहे त्याच्या विरोधात निदर्शनं केलेली आहेत. महाराष्ट्रातलं हे अर्थसंकल्प 2025चं हे महाराष्ट्राच्या जनतेला लोकांना फसवणारं अर्थसंकल्प ठरलेलं आहे. दुर्दैवाने एकीकडं शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललं जातं सभागृहात. आज कांदा आणि सोयाबीन सारख्या पिकांचा विषय सर्व सदस्यांनी चर्चेला घेतला. पण दुसरीकडे जो शेतकरी महाराष्ट्राचा नैसर्गिक संकटातनं जातो, अनेक त्याला हमीभावाचे प्रश्न त्याच्या डोळ्यासमोर असतात. अशा बाबतीत शेतकऱ्यांना प्रत्यक्षपणे कुठलाही न्याय न देणारं हे सरकार अर्थसंकल्प ठरलेलं आहे. कर्जाचं डोंगर असणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदत न करणारं हे अर्थसंकल्प ठरलेलं आहे. दुसरीकडं लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दिले ह्याचा आम्हाला आनंद आहे. परंतु निवडणुकीच्या काळात 1,500चे 2,100 रुपये दिले जातील असंही जाहीर केलं होतं. आज त्या 2,100 रुपयाचाही कुठं अर्थसंकल्पात उल्लेख केला गेला नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करू असंही जाहीर केलं. छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक अत्यंत भव्य आणि चांगलं झालं पाहिजे ही आमच्याची आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची भावना आहे. परंतु छत्रपती शिवरायांचं स्मारक जे अरबी समुद्रात गेल्या 5 वर्षापूर्वी उभं राहणार होतं त्या स्मारकाचा कुठेही उल्लेख नाही, त्याचं काम प्रत्यक्षपणे सुरू नाही. म्हणून स्मारक उभी करण्याचा घोषणा केली जाते, परंतु जे प्रत्यक्षपणे छत्रपती शिवरायांचा आणि संभाजी महाराजांचा अपमान करतात अशा लोकांना संरक्षण देण्याचं पाप, त्यांना पाठीशी घालण्याचं पाप हे महायुतीचे पक्ष नेते आणि सरकार करत आहे. ह्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे थांबलं पाहिजे. अशा अपमान करणाऱ्या लोकांचाही कडक कारवाई शिक्षा झाली पाहिजे ही माझी एक मनापासून भावना आहे.